नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिजनिंग या विषयातील आपण पहिला चॅप्टर बघूया. नातेसंबंध बघूया. नातेसंबंध काय त्यात? नातेसंबंध म्हणजे काय? ब्लड रिलेशन. याच्या काही आपण पहिले 4-5 पॉईंट काय बघूया. आपण एक बेसिक माहिती घेऊया पहिले, त्याच्यानंतर आपण पुढे काय उदाहरण सुरू करूया. बघूया मित्रांनो, समजा बेसिक बघूया एक 4-5 पॉईंट. बेसिक म्हणजे काय? पॉईंट नंबर आपलं 1. नातेसंबंध म्हटलं तर काय? नातेसंबंध म्हटलं काय? आपलं समजा ब्लड रिलेशन, बरोबर. ब्लड रिलेशन म्हणजे त्याच्यात आपले काय आले, समजा आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, काकी काकू. तर आपण बघूया मित्रांनो, पहिले आपण समजा घेऊया नवरा बायको. नवरा बायको. नवरा बायकोसाठी गुणिले चिन्ह वापरायचं. काय वापरणार? गुणिले चिन्ह वापरणार. त्याच्यानंतर 2 नंबरचं बघूया आपण. 2 नंबरचं हे बघितलं आपण, समजा पालक येणार. काय? पालक. पालक पालक आणि काय? त्यांचे अपत्य. काय? पालक आणि त्यांचे अपत्य. पालकसाठी काय? पालक आणि अपत्यासाठी काय? ॲरो चिन्ह वापरायचं. काय वापरायचं? ॲरो चिन्ह. पालक वरती येणार, अपत्य पुढे येणार, आपले खाली येणार. नंतर काय? आता पालक म्हणजे कोण? पालक मध्ये कोण कोण येणार? समजा आपले आई वडील, बरोबर. आई वडील. आणि अपत्यामध्ये कोण असणार? आपले समजा मुलगा किंवा मुलगी. पालक मध्ये असणार आपले आई किंवा वडील. आणि अपत्यामध्ये काय असणार? आपले मुलगा किंवा मुलगी असणार. मुलगा किंवा मुलगी असणार. 3 नंबरचा पॉइंट बघूया. नवरा बायकोसाठी घेतला आपण गुणिले चिन्ह. पालकसाठी आणि अपत्यासाठी काय घेतलं आपण? ॲरो चिन्ह घेतलं. आता त्याच्यानंतर काय असणार आहे? अपत्य म्हणजे भाऊ बहीण असू शकतात, भाऊ किंवा बहीण असू शकता, बरोबर. भाऊ बहिणासाठी काय? भाऊ बहीण. भाऊ आणि बहीण जर आलं तर काय करायचं? इक्वल म्हणजे बराबरचं चिन्ह. काय वापरणार? बराबरचं चिन्ह. फक्त 3 मुद्दे काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नवरा बायकोसाठी गुणिले, पालक अपत्यासाठी एकाखाली एक आलं पाहिजे, ॲरो चिन्ह द्यायचं. आणि भाऊ आणि बहिणीसाठी काय? इक्वल म्हणजे बराबरचं चिन्ह. ओके. आता आपल्याला दिसतंय मित्रांनो, नवरा म्हणजे काय असणार? मेल असणार. काय असणार? मेल असणार. बायको म्हणजे काय असणार आहे? फिमेल असणार आहे. पालक आई किंवा वडील, मेल किंवा फिमेल. काय असणार आहे? आई काय असणार आहे? याच्यात फिमेल असणार. वडील काय असणार आहे? मेल असणार आहे. अपत्यामध्ये पण काय? मुलगा मुलगी, मेल फिमेल असणार आहे. भाऊ बहीण काय असणार आहे? मेल किंवा फिमेल असणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, समजा आपल्याला पुरुष जर दर्शवित असेल, काय? पुरुष असेल. काय? पुरुष. पुरुष म्हणजे काय? आपलं मेल झाला, बरोबर. पुरुष म्हणजे काय? मेल. याच्यासाठी काय वापरणार आपण? यम वापरायचं. फक्त काय वापरायचं? यम. स्त्रीसाठी काय वापरणार मित्रांनो? यम. ओके. ओके. काय वापरणार? एफ वापरणार. एवढ्या काय आपल्याला समजा 5 गोष्टी काय आपल्याला लक्षात ठेवायचं. नवरा बायको जर आलं, समजा उल्लेख झाला गणितामध्ये नवरा बायकोचा, तर गुणिले चिन्ह वापरायचं. पालक आणि अपत्याचा जर संबंध येत असेल गणितामध्ये तर ॲरो चिन्ह वापरायचं. भाऊ बहिणीचा जर उल्लेख गणितामध्ये होत असेल तर काय वापरणार आहे? इक्वल चिन्ह. आणि पुरुषसाठी
मेल म्हणजे एम, काय वापरायचं एम आकोड वापरायचा आणि स्त्रीसाठी काय एम. ओके. टाइप 1 बघूया आपण. टाइप 1 माहितीवर आधारित प्रश्न. काय मित्र बघा प्रश्न. ए ही बी ची मुलगी आहे. काय ए ही कोणाची मुलगी आहे? बी ची मुलगी आहे. बी कुठे येणार? वरती येणार. कुठे येणार? बी. कोण आहे मुलगी? ए. ए ही काय आहे? बी ची मुलगी. म्हणजे मुलगी आहे म्हणजे काय असणार आहे? फिमेल असणार आहे. बरोबर. एफ येणार. पण बी काय आहे? मुलगा आहे की मुलगी आपल्याला माहिती आहे का? नाही माहित अजून. दुसरा बघूया. सी ही ए ची काय आहे? बहीण आहे. सी ही ए ची बहीण आहे म्हणजे आपल्याला याला बाण काढून लिहायची गरज आहे का? ए ची बहीण म्हणजे बहीण भाऊ बहिणीसाठी काय वापरतो आपण? इक्वल वापरतो. म्हणजे बहीण कोण आहे? सी आहे. म्हणजे सी पण काय असणार आहे? फिमेल असणार आहे. नंतरच बी ही डी ची मुलगी आहे. बी डी ची मुलगी आहे. इथं कुठं इक्वेन्स लागतोय का? त्यांचं लागत नाही. याला वेटिंग वर ठेवूया. ई हा सी चा भाऊ आहे. काय ई हा काय आहे? सी चा भाऊ आहे म्हणजे इथं इक्वल देणार आणि हे देणार आपण ई भाऊ आहे म्हणजे काय असणार? मेल असणार. तर ई व डी मधील नाते संबंध काय? ईचा आता इथं संबंध येतोय ना, संबंध येतोय. इथं काय काय बी ही डी ची काय आहे? बी ही डी ची मुलगी आहे. कोण आहे? बी. बी कोणाची मुलगी आहे? डी ची मुलगी आहे. म्हणजे ही काय असणार आहे? फिमेल असणार आहे. एरो देऊया वरती अजून. इथं कोण असणार आहे? डी. पण डी आपल्याला मेल आहे फिमेल माहिती आहे का अजून? मग काय असणार ते? मेल किंवा फिमेल असणार. कारण आपल्याला जर माहिती नसलं फिक्स मेल आहे की फिमेल आहे माहिती नसलं तर काय करायचं? मेल किंवा फिमेल. आणि मग आपल्याला विचारलेलं काय? ई व डी मधील नाते संबंध सांगा. आता ही झाली आपली आकृती पूर्ण झाली. बरोबर. कोणाकोणामधील विचारलंय आपल्याला? ई व डी मधील. म्हणजे ई व डी मधील लावा तिथं. म्हणजे कोणती जनरेशन आहे? समजा ही झाली फर्स्ट जनरेशन, ही झाली सेकंड जनरेशन, ही झाली थर्ड जनरेशन. बरोबर. थर्ड जनरेशन झाली. मग नात काय येणार आहे त्यांच्यात? नाता नातू आजी किंवा आजोबा येणार. काय येणार आहे? नातू. म्हणजे ही हा डी चा नातू असणार आहे. काय ही हा डी चा काय असणार आहे? नातू. आणि डी हा ईचा काय असणार आहे? आजी किंवा आजोबा असणार. आजी किंवा आजोबा का असणार हे आपल्याला फिक्स मेल आहे की फिमेल माहिती नाही. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके. दुसरा बघूया. दोन नंबरचा बघू. प्रश्न क्रमांक 2. काय? सान्वी ही पौर्णिमाची मुलगी आहे. कोण आहे? सान्वी ही पौर्णिमाची मुलगी आहे. म्हणजे पौर्णिमा कुठे येणार? आता वरती येणार. कुठं? ही झाली पौर्णिमा. पौर्णिमा. ही झाली सान्वी. ही झाली सान्वी. पण सरळ नावावरून कळतंय फिमेल आहे दोन्ही पण. बरोबर. मुलगी आहे म्हणजे इथं फिमेल आहे. ही पण काय असणार आहे? फिमेलच असणार आहे. नंतरचं काय? शिल्पा ही सान्वीची आत्या आहे. कोण आहे? शिल्पा ही कोणाची आत्या आहे? सान्वीची आत्या आहे. म्हणजे इथं काय आपल्याला पौर्णिमाचं लग्न त्याच्या भावासोबत लावावं लागेल. इथं ठेवूया साईडला. आत्या कधी येणार आहे? शिल्पा कधी आत्या होणार आहे? समजा त्याच्या भावाचं लग्न कोणासोबत तरी होणार आहे आणि
त्याचं मुलं होईल तेव्हाच ती आत्या बनणार आहे. म्हणजे काय इकडे आली आपली शिल्पा. शिल्पा कोणाची आत्या आहे? सान्वीची आत्या आहे. पुढचं वाचूया आपण आज. मिलिंद हा शिल्पाचा एकुलता एक काय आहे? भाऊ आहे. एकुलता एक भाऊ आहे. काय आहे? एकुलता एक भाऊ आहे. कोण आहे? मिलिंद. कोणाचा भाऊ आहे? शिल्पाचा भाऊ आहे. म्हणजे एकुलता एक भाऊ जर असेल, हे दोन्ही भाऊ बहिणी आहे, ह्यो जर एकुलता एक जर मुलगा असेल समजा, तर शिल्पा कोण असणार आहे? समजा फिमेलच असणार आहे. फिमेलच असणार आहे. नावात पण फिमेलचं नाव आहे. आता समजा आपली काय आकृती बनलेली आहे का? मिलिंद हा शिल्पाचा एकुलता एक भाऊ आहे. तर शिल्पा ही पौर्णिमाची कोण विचारलेली आहे. काय? शिल्पा ही पौर्णिमाची कोण? म्हणजे शिल्पा ही पौर्णिमाची कोण? कोण असणार आहे? ननंद असणार आहे. कोण असणार आहे? ननंद असणार आहे. म्हणजे आता हे शिल्पाचा भाऊ आहे, ही शिल्पाची कोण आहे? पौर्णिमा बायको आहे. मग भावाचा मुलगा किंवा मुलगी समजा, ही कोण आली? सान्वी मुलगी आहे. आपल्याला इकडचं विचारलेलं आहे का? इकडचं दिलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला काय विचारलेलं आहे? शिल्पा ही पौर्णिमाची कोण? तर कोण असणार आहे? ननंद असणार आहे. काय? ननंद असणार आहे. ओके. 3 नंबरचा बघूया. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर मेन्स 2022. यांची आई आर आहे. काय? यांची कोण आहे? आई आर आहे. आर कुठं असणार? वरती असणार. बरोबर. एन कुठं असणार? खाली. म्हणजे इथं फिमेल कोण असणार आहे? आर फिमेल असणार आहे. यांची आई आहे म्हणजे आई काय झाली? फिमेल झाली. दुसरा बघूया. एस हा आरचा काय आहे? मुलगा आहे. आरचा मुलगा कोण आहे? एस आहे. म्हणजे इथंच घ्यावा लागणार. म्हणजे यांचा भाऊ झाला. आरचा मुलगा म्हणजे इक्वल कोण आहे? एस आहे. काय आहे? भाऊ. मुलगा म्हणजेच काय झालं? इथं आपण त्याला मेल देऊया. 3 नंबर. जी आणि एम भावंडे आहे. जी आणि एम भावंडे आहे. पुढे सिक्वेन्स लागत नाही, याला साईडला ठेवून द्यायचं. ओके. एम हा यांचा काय आहे? मुलगा आहे. म्हणजे यांचा मुलगा कोण आहे? अजून एम आहे. बरोबर. मुलगा आहे म्हणजे काय असणार आहे? मेल असणार आहे. तर जीची आजी कोण आहे? आपलं इकडं काय? आपण इकडं वेटिंगला ठेवलेलं आहे. जी आणि एम काय आहे? भावंडे आहे. इथं एम आहे ना आपल्याकडं. मग जी आणि एम काय आहे? भावंडे आहे. इकडं देऊया आपण जी. पण हे आपल्याला काय मेल आहे फिमेल आहे माहिती आहे का? अजून जी काय माहिती आहे का? माहिती नाही. मेल आहे की फिमेल आहे? तर जीची आजी कोणती कोण असणार आहे? मग इकडं झाली फर्स्ट जनरेशन, ही झाली आपली सेकंड जनरेशन, ही झाली आपली थर्ड जनरेशन. बरोबर. आजी किंवा आजोबा कोणत्या जनरेशनला येणार आहे? फर्स्ट जनरेशनला येत असतं. कोणत्या जनरेशनला? फर्स्ट जनरेशनला. आजी किंवा आजोबा कधी पण फर्स्ट जनरेशनला. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? आर येणार आहे. सेकंड जनरेशनला कोण असतं? आई वडील. आजी आजोबा फर्स्ट जनरेशन. आणि मुलं आणि मुली कुठं असतात? थर्ड जनरेशनला. एवढं लक्षात ठेवायचं. ओके. चौथा बघूया. कंबाईन ग्रुप सिक्वेन्स 2023 चा क्वेश्चन आहे. काय? ये सी चे वडील आहे. कोण आहे? ये कोणाचे वडील आहे? सी चे. वरती कोण येणार? ये. कोणाचे वडील आहे? सी चे वडील आहे. बरोबर. म्हणजे हे काय झालं? मेल. पण सी मेल आहे फिमेल हे माहिती आहे का आपल्याला? नाही माहिती. डी हा बी चा काय आहे? मुलगा आहे.
डी हा बी चा मुलगा आहे. इथं दिसतंय का कुठं त्यांचा सिक्वेन्स लागतोय का नाही लागत आहे, साईडला ठेवा. ई हा एचा काय आहे, ई हा एचा भाऊ आहे म्हणजे इथं काय दाखवावं लागेल इक्वल. म्हणजे ई म्हणजे काय असणार आहे, भाऊ आहे तर एम. सी ही डी ची बहीण आहे. काय सी ही कोणाची बहीण आहे, डी ची बहीण आहे. बहीण आहे म्हणजे काय फिमेल, डी ची बहीण आहे. डी अद्याप आपल्याला कळलंय का काय ते नाही, पण इथं डी चा आहे का इथं उल्लेख, डी हा बी चा मुलगा आहे म्हणजे काय झालं, डी हा बी चा मुलगा आहे म्हणजे डी काय झालं इथं मेल झाला, मुलगा म्हणजे मेल झाला. बरोबर. कोणाचा मुलगा आहे ते बी चा मुलगा आहे. आपल्याला इथं असं वरती बी द्यायची गरज आहे का, गरज आहे का. जर सी आणि डी जर दोन्ही काय आहे आपले भाऊ भाऊ आहे, बरोबर, हे दोघं भाऊ आहे आणि हे काय आहे, हे मेल आहे. काय हे काय आहे, मेल आहे आणि याचेच मुलं कोण आहे, हे एकट्याचे मुलं असणार आहे का, याला कोणतरी बायको असणार ना, बायको असणारच. ह्यो भाऊ पहिले लग्न केलेला असतो कॉलेजमध्ये कोणासोबत, बी सोबत. कोणा, बी सोबत. आता माहिती पडतंय आपल्याला म्हणून आपण आता लग्न लावूया. याचं बी सोबत लग्न म्हणजे बी काय झाली, फिमेल. काय झाली, फिमेल झाली. आणि विचारलेलं काय आहे आपल्याला, बी चे ईसी नाते काय, मग बी चे ईसी नाते काय असणार आहे, काय असणार आहे, दीर असणार आहे. काय असणार आहे, बी चे ई सोबत नाते काय असणार आहे, दीर असणार आहे. काय असणार आहे, दीर असणार आहे. म्हणजे जो ए कोण आहे, बी चा काय आहे, यो नवरा आहे, बी चा नवरा हे आहे आणि त्याचा नवराचा यो काय आहे, भाऊ आहे. म्हणजेच काय असणार आहे, दीर असणार आहे. आणि ई चे बी सोबत जर नाते जर म्हटलं तर काय, भाऊ जाईल. काय, भाऊ जाईल. ओके. टाइप 2 कोडिंग डिकोडिंग. आता हे कसे कोडिंग डिकोडिंग जर असं जर मोठे उदाहरण मोठे असतात म्हणून घाबरून जायचं नाही, सोप्या याच्यात समजून घ्या. काय मोठे उदाहरण आहे म्हणून काय आपण लगेच असं घाबरून जायचं, क्वेश्चन बघूया करायचं नाही. एकदम सोप्या पद्धतीत बघा कसं आहे ते. एमपीएससी शिष्या 2017 चा आहे ते क्वेश्चन. बरोबर. आपण जे काही उदाहरण घेतोय सगळे ऑल पीवायक्यू बघतोय. बघा आता कोडिंग डिकोडिंग म्हणजे या स्वरूपाचे क्वेश्चन असणार. बरोबर. याला पूर्ण वाचत बसायची गरज नाही. आपल्याला काय पेपरामध्ये एक लिमिटेड वेळ असतो, एका तासामध्ये 100 क्वेश्चन काय सॉल्व करायचं असतं. तर हे जर वाचत बसलं तर होणार आहे का, होणार नाही. आपल्याला एक किती पाहिजे, फक्त प्री क्वालिफाय व्हायला 40, 50, 55. बरोबर. वाचत बसायला वेळ घालायचं नाही. सरळ डायरेक्ट दिसतंय कोडिंग डिकोडिंगचे सरळ खाली काय नाते साखळी दिलेली असते. इथं काय दिलेली असते, नाते साखळीवर यायचं. असे गणित जर दिसले कोडिंग डिकोडिंगचं, कुठं यायचं, नाते साखळीवर यायचं. ओके. मग नाते साखळीवर जर आलं समजा, आपण समजा काय एम अधिक एन, काय इथं प्लस आहे. बरोबर. इकडनं सोडवत जायचं. इकडं एम अधिक एन प्लस आहे ना, इथं प्लस कुठं दिसतंय तुम्हाला, इथं प्लस दिसतंय. बरोबर. प्लस दिसतंय ना इथं. इकडं काय, एक सी वाय ची बहीण आहे. काय, एक्स ही वाय ची बहीण आहे. याचं वाचन कसं करायचं, एम ही यांची काय आहे, बहीण आहे. इथं बहीण पहिले लिहून टाकायचं असं जसंच तसं, एम ही यांची बहीण आहे द्यायचं. मग इकडे लिहायचं. समजा इथं घेऊया आपण, एम बहीण भाऊ आहे म्हणजे इक्वल द्यावं लागेल. इथं बहीण म्हणजे ही काय असणार आहे, फिमेल. पण एम मेल एक फिमेल आहे आपल्याला माहिती आहे का, माहिती नाही. बघूया तिला पुढं काय येतं इथे. नंतर काय मायनस आहे, 2 ची जोडी लावायची. नंतर काय एन आणि ओ मध्ये काय मायनस चिन्ह आहे. मायनस चिन्ह पुढं आहे ते बघायचं. इथं मायनस चिन्ह आहे.
वाक्य वाचायचं पूर्ण पुढचं आपलं. एक्सचा वायचा काय आहे? भाऊ आहे. इथं भाऊ लिहून टाकायचं पहिले. भाऊ. एन हा ओचा काय आहे? भाऊ आहे. एन हा ओचा भाऊ आहे म्हणजे काय देणार? इक्वल देणार. भाऊ कोण आहे? एन. एन म्हणजे काय असणार? एम. बरोबर. नंतर काय आहे आपलं? गुणाकारात चिन्ह आहे मध्ये. ओ आणि पी मध्ये गुणाकारात चिन्ह आहे ना. इकडे गुणाकारात चिन्ह कुठे दिसतोय? इथं आहे. वाचूया. एक्स ही वायची मुलगी आहे म्हणजे यांच्यात कशाचं आहे? मुलगी. इथं लिहून टाका. मुलगी आहे. ओ ही पी ची मुलगी आहे. कोण आहे? ओ. मुलगी म्हणजे एम. कोणाची मुलगी आहे ती? पी ची मुलगी आहे. पण पी मेल आहे फिमेल आहे ते आपल्याला माहिती नाही अजून. पुढचं अजून वाचूया आपण. भागाकाराचं चिन्ह आहे. पी आणि क्यू मध्ये कोणतं चिन्ह आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. इथं कुठं दिसतोय? इकडं भागाकार. वाचूया त्याचं पुढचं उदाहरण काय आहे ते. एक सी वाय ची काय आहे? आई आहे. काय आहे? आई. म्हणजेच पी ही क्यू ची काय आहे? आई आहे. पी आई म्हणजे काय झाली? ती फिमेल. कोणाची आहे ती? क्यू ची आहे. जर एक पी चे एवढे अपत्य आहे तर क्यू पण त्याचा अपत्यच आहे ना. मग यांचं भावंड झालं ते. मग त्याला वेगळं बाण काढायची काय गरज आहे का? इक्वल दाखवूया. क्यू. पण क्यू मेल आहे फिमेल आहे ते आपल्याला माहिती नाही. बरोबर. मेल किंवा फिमेल असणार ते. आपली आकृती आपली काय झाली? आता आकृती आपली बनलेली आहे ऑलरेडी. आता बघूया इकडं. सर्व व्यक्ती भावंडे आहे का? सर्व व्यक्ती आहे का भावंडे? आई आहे त्याच्यामध्ये. काय? सर्व व्यक्ती भावंडे नाही आहे. फक्त 4 जण भावंडे आहेत. त्यांची पी काय आहे? आई आहे. चालणार नाही. दुसरा जाऊया आपण. एम एन ओ पी ही पी ची मुले आहेत. एम एन ओ आणि क्यू कोणाची मुले आहेत? पी ची मुले आहेत. पी ही त्यांची काय आहे? आई आहे. आणि 4 कोण आहे? त्याचे मुलं आहेत. कोणाचे? पी चे मुले आहेत. मग एम एन ओ क्यू कोणाचे मुले आहे? पी चे मुले आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपलं परफेक्ट आहे. ओके. आलं उत्तर थांबून जायचं. पूर्ण चेक करत बसायचं नाही. वेळ वाचवायचा आपलं. ओके. दोन नंबर प्रश्न वनसेवापूर्व 2018चा आहे. हा पुढे घेऊन जा म्हणजे आपल्याला जागा असतो. ओके. काय आहे? कोडिंग डिकोडिंगच आहे. त्याच आहे. वाचत बसायचं आहे का आपल्याला? वाचत बसायचं नाही. डायरेक्ट काय? नाते साखळी खाली दिलेली असते. नाते साखळीवर यायचं. पुढे नाते साखळीवर यायचं. वाटलं साईडला लिहून घ्यायचं वाटलं असतं. एस टी प्लस काय आहे? झेड. बरोबर. आता पुढे एस आणि टी मध्ये काय आहे? मायनस चिन्ह आहे. एस आणि टी मध्ये जर इथं मायनस चिन्ह पुढे दिसतोय तुम्हाला, इथं मायनस चिन्ह दिसतोय, त्याच्या समोरचं काय वाचायची समजा. ए ही बी ची काय आहे? पत्नी आहे. म्हणजे या दोघांमध्ये कशाचं रिलेशन असणार आहे? पत्नीचं रिलेशन असणार आहे. इथं जसं वाचन केलं आपण ए ही बी ची पत्नी आहे, तसं इथं वाचन काय करायचं? एस ही टी ची काय आहे? पत्नी आहे. म्हणजे एस ही टी ची पत्नी आहे. पत्नी कोण असणार आहे? एस असणार आहे. म्हणजे काय असणार? ती फिमेल. पती पत्नीसाठी काय घेतो आपण? गुणाकाराचं चिन्ह. मग ती काय असणार आहे? मेल असणार आहे. ती मेल. ती मेल असणार आहे. पुढं काय आहे? प्लसचं चिन्ह आहे. प्लस साठी काय? इकडं प्लस साठी काय आहे? ए बी चे वडील आहे. काय आहे? या दोघांचं रिलेशन काय असणार आहे? मुलगा आणि वडील. वडील आहे. म्हणजे टी हे झेडचे काय आहे? वडील आहे. टी हे जर झेडचे वडील आहे तर पुढे एरो पुढे दाखवायचं आपल्याला खाली. झेडचे काय आहे? ते वडील आहे. पण झेड हा मेल आहे फिमेल आहे ते माहिती आहे का? माहिती नाही आहे. मेल किंवा फिमेल काही पण असू शकतं ते. बरोबर. झालं आपलं. दुसरं काही नाही. एवढंच आहे त्याच्यामध्ये. दोन
या दोन कन्सेप्ट त्याच्या इकडे जर केलं आपण समजा काय विचारलेलं आहे आपलं, तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? काय एस सी झेडची मुलगी आहे, एस सी झेडची मुलगी आहे का? आहे का? असू शकते का? एस ही झेडची मुलगी असू शकते का? यस ही झेडची मुलगी आहे का? नाहीये. झेड ही एस ची मुलगी आहे. काय? झेड ही एस ची काय आहे? मुलगी आहे. आणि एस ही आपल्याला विचारलेलं काय इथं? एस ही झेड ची मुलगी आहे, एस ही झेड ची आई आहे. काय आहे? आई आहे. आई आहे. 2 नंबर बघूया. झेड ही एस ची काकू आहे, काकू असणार का इथं? याच्यात काकू पण नसणार. एस ही झेड ची काय आहे? काकू. एस ही झेड ची काकू हे पण नाही. एस ही झेड ची काय आहे? आई आहे. म्हणजे एस ही झेड ची काय असणार आहे? आई असणार आहे. म्हणजे 4 नंबरचा आन्सर काय असणार आपलं? परफेक्ट. ओके. तीन नंबरचं बघूया. एएसओ मेंस 2020 चा क्वेश्चन आहे हा. 3 नंबर. कोडिंग डिकोडिंगचं आहे. पुढे जायचं. आता इथं आपल्याला काय नाते साखळी पुढे दिलेली आहे का? पण इथं काय दिलेलं आहे? एन हा एमचा मामा आहे. काय दिलेलं आहे? एन हा एमचा मामा आहे. इथं नाते साखळी इथं दिलेली नाही. नाते साखळी कुठे दिलेली आहे आपल्याला? पर्यायामध्ये दिलेली आहे. या 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन आपल्याला काय निवडायचं आहे. पण एन हा काय आहे? मामा म्हणजे काय असणार आहे? पुरुष असणार. बरोबर. मेल पुरुष हे असणार. ओके. आता याला देऊया इथं आपण नाव. हे जर असं म्हणजे काय असणार आहे? पुरुषच असणार. आपल्याला काय पाहिजे मग? लवकर उत्तराजवळ पोहोचायसाठी आपल्याला एन पुरुष कुठं आहे ते बघायचं आपल्याला. फक्त काय एन पुढे कुठे दिसतंय तुम्हाला? एन आणि पी जोडी दिसते का इथं? एन आणि पी दिसते का जोडी? इथं काय चिन्ह आहे? दोघात भागाकारात चिन्ह आहे. इथं भागाकाराचं चिन्ह कुठं आहे ते बघायचं. भागाकारात चिन्ह आहे म्हणजे हे बीचा काय आहे? भाऊ आहे. तसंच आपण इथं वाचन काय करणार? एन हा पीचा भाऊ आहे. या दोघांमध्ये भाऊ म्हणजे काय? एन हा पीचा भाऊ म्हणजे मेल झालं. ह्यो काय असू शकतो? मामा. मामा काय असू शकतो. पुढचं बघूया आपण. काय इथं अजून? एन अधिक ई. एन अधिक ई कुठं आहे? इकडं प्लस कुठं आहे? इथं ए ही बी ची आई आहे. काय? एन ही ई ची काय आहे? आई असू शकतं. काय म्हणजे हे झालं आई म्हणजे काय? एन ही ई ची आई म्हणजे ही काय झाली? फिमेल असल्यावर मामा असू शकतं का? फिमेल असल्यावर मामा असू शकत नाही. 2 नंबरचा पर्याय कट होतो लगेच. ओके. 3 नंबरचा पर्याय बघूया आपण. एन वजा वाय. एन वजा वाय. वजा कुठं आहे? ए ही बी ची बहीण आहे. इथं काय आहे? बहीण म्हणजे एन ही वाय ची बहीण आहे. म्हणजे इथं पण काय आहे? एन फिमेल आहे. असू शकतं का? कटलं ते पण. बघूया पुढचा अजून. एन भागिले सी. एन भागिले सी. मग हे हा बी चा काय आहे? भाऊ आहे. म्हणजे एन हा सी चा काय असणार आहे? भाऊ म्हणजे काय? मेल म्हणजे हो पण काय आहे? असू शकतं. म्हणजे आपले काय आहे? 4 पैकी काय आहे? 2 पर्याय काय आपले कट झाले आणि दोघातून आपलं काय आहे? आन्सर आहे. आता काय आहे? दोघातून. आणि दोघातून आन्सर पण दोघातून दोघं काय चेक करायची गरज नाही. आता दोन्ही आन्सर चेक करायची गरज नाही. दोघातून एकच आन्सर चेक करायचं. काय? एक कोणता पण चेक करा. जर परफेक्ट आलं तो परफेक्ट आहे. चुकीचं जर आलं तर दुसरा परफेक्ट आहे. काय? आता दोघातून काय दोन्ही चेक करत बसायचं का? नाही. दोघातून फक्त एकच आन्सर आपल्याला चेक करायचा आहे. बरोबर. जर परफेक्ट आलं तर आपलं उत्तर तेच आहे. चुकीचं आलं तर दुसरं असणार आहे. ओके. आता चेक करूया आपण. पहिला ऑप्शन बघूया चेक करून. इकडे साईडला लिहून घेऊया त्याला. ओके. एन भागिले पी वजा एल अधिक ई वजा एम. आता पहिले बघूया आपण. काय काय भागिले का?
एन भागिले पी. बघूया कुठे भागाकारात चिन्ह, इकडं भागाकारात चिन्ह आहे बरोबर. भागाकारात म्हणजे ए हा बीचा काय आहे भाऊ आहे. या दोघात कशाचं नातं आहे भाऊ. म्हणजे एन हा काय काय आहे पीचा भाऊ आहे बरोबर. एन घेऊया इथं आपण. एन कोणाचा भाऊ आहे पीचा भाऊ. म्हणजे एन काय झालं इथं मेल झालं. पुढचं वाक्य बघूया आपण. मायनस मायनस पुढं दिसतंय आपल्याला इकडं मायनस दिसतंय. म्हणजे ए ही बीची काय आहे बहीण आहे. काय आहे इथं नातं काय आहे बहीण भावाचं. म्हणजे एन ही काय आहे पी ही एल ची काय आहे बहीण आहे. कोणाची बहीण आहे एल ची बहीण. म्हणजे पी काय झाली इथं फिमेल. ओके. पुढचं वाक्य बघूया आपण. एल प्लस ही प्लस पुढं दिसतंय इकडं प्लस दिसतंय. म्हणजे ए ही बी ची काय आहे आई आहे. आई म्हणजे एल ही ई ची काय आहे आई आहे. म्हणजे एल काय होणार इथं फिमेल असणार. आणि कोणाची आई आहे ती ई ची आई आहे. इकडं खाली देऊन दिलं. पण हे मेल फिमेल माहिती आहे का माहिती नाही अजून. पुढं अजून वाक्य आहे. मेल आणि फिमेल हे शेवटी ठरवायचं फक्त. लगेच आपण ठरवायचं नाही. ते कधी शेवटी लास्ट आपलं पूर्ण जर आपली आकृती बनली ना तेव्हा आपण काय जे पण राहिले मेल किंवा फिमेल जे आपल्याला परफेक्ट माहित नाही त्याला काय द्यायचं नाव मेल किंवा फिमेल नाव द्यायचं. ओके. आता मायनस ई आणि ई एम मध्ये काय मायनस चिन्ह आहे. इथं मायनस दिसतं आपल्याला. ए ही बी ची काय आहे बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. तसं इथं वाचन काय करणार आपण ई एम ची बहीण आहे. कोण आहे ई एम ची काय आहे बहीण आहे. म्हणजेच कोणाची बहीण आहे एम ची. म्हणजे ही झाली आता फिमेल. पण हे मेल एक फिमेल आहे माहिती आहे का मेल किंवा फिमेल. आपली आकृती इथं बनलेली आहे. ओके. आपल्याला काय पाहिजे होतं एन हा एम चा मामा पाहिजे आपल्याला. काय एन हा एम चा मामा असायला पाहिजे. एन आहे इथं पहिल्या याच्यामध्ये ह्यो काय आहे मेल आहे. आता ह्यो मेल आहे तर या दोन्ही बहिणी आहे त्याच्या पी आणि एल बहिणी आहे. याच्यामध्ये बहिणीचे मुलं काय असणार आहे भाचे असणार ना. याचे भाचे असणार. म्हणजे ईचा किंवा एमचा मामा एनच असणार आहे. काय म्हणजे काय एन हा एमचा कोण असणार कोण तर मग मामा बरोबर. मामा एमचा जर म्हटलं एम कोण तर काय असणार. आता एन हा एमचा कोण असणार आहे मामा असणार आहे. जर आपल्याला जर विचारलं समजा एन हा एमचा कोण तर काय भाचे हे भाचे असणार मग त्याचे. ओके. म्हणजे आपलं काय पहिला आन्सर काय आहे परफेक्ट आलेलं आहे. दुसरं चेक करायची गरज आहे का. इथंच आपलं एन हा काय एमचा मामा आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे एन हा एमचा मामा पाहिजे. मग एन हा एमचा मामा आहे ना. हे काय एम काय मेल आहे. म्हणजे यांचा भाऊ आहे. ते पी आणि एलचं काय आहे भाऊ आहे. यो एन आहे यो काय एन काय मेल आहे. आणि पी एल हे तिघ काय आहे भाऊ आहे बरोबर. भाऊ म्हणजे यो एन भाऊ आहे आणि या दोन्ही काय आहे तिच्या बहिणी आहे. बहिणीचे मुलं कोण आहे ई आणि एम बहिणीचे मुलं. म्हणजे आपल्या बहिणीचे मुलं आपले भाचाच असणार आहे ना. मग आपल्या भाच्याचे आपण कोण असणार आहे मामाच असणार की नाही. असं आहे ते. ओके. पुढचं बघूया 4 नंबरचं घटक पूर्व 2019 काय दिलंय. हा सेम आहे पण सेम आहे कोडिंग डिकोडिंगचं. एवढंच की नाते साखळी अजून पण पुढे दिलेली आहे आपले पर्यायामध्ये. ओके. पर्यायामध्ये नाते साखळी दिलेली आहे. बघूया काय विचारलेलं आहे. तरी काय पुढं शेवटचंच वाक्य बघायचं पूर्ण वाचत बसायचं नाही. कारण कोडिंग डिकोडिंगचे काय मोठे क्वेश्चन असतात बरोबर. वेळ वाया घालायची नाही. आपल्याला नाते साखळी कधी इथं दिलेली असो किंवा पुढे दिलेली असो पर्यायामध्ये दिलेली असो काय करायचं आहे आपल्याला जे इथला मुद्दा आहे ते पहिले वाचायचं. काय दिलेले वो हा एल चा मुलगा आहे. कोण आहे
ओ हा एलचा मुलगा आहे. ओ हा एलचा मुलगा आहे म्हणजे ओ मुलगा जर असेल समजा, ओ हा एलचा मुलगा म्हणजे काय असणार आहे? मेल असणार आहे. काय असणार आहे? काय पाहिजे? मेल पाहिजे. बरोबर. बघूया तिकडं मेल. समजा आपण जोडी बघूया. ओची जोडी कुठं कुठं बनते? इथं ओ आणि पी. ओ आणि एनची नाही घ्यायची, पाठीमागचं नाही घ्यायचं, त्याचं पुढचंच घ्यायचं कधी पण. आता हे ओ आहे ना, ओ आणि पी ची जोडी बनणार. ओके. आता मायनस कुठं? इथं मायनस चिन्ह कुठं? इकडं आपलं समजा मायनस इथं दिलेलं आहे. आपलं समजा ए ही बी ची काय आहे? बहीण आहे. इथं कशाचं नातं असणार आहे? बहीण भावाचं. ओके. बहीण म्हणजे ओ ही पी ची काय आहे? बहीण आहे. म्हणजे ओ काय झाली? इथं फिमेल झाली. फिमेल झाली. तर आपल्याला काय पाहिजे? मेल पाहिजे. म्हणजे पहिला पर्याय काय? नाही येणार. ओके. दुसरं बघूया आपण. इथे एक जोडी ओ आणि ओ मायनस एन. इथं पण एक जोडी बनते. बघूया मायनस कुठं आहे? ए ही बी ची बहीण, परत बहीण आहे. काय? परत काय आहे? बहीणच आहे. म्हणजे ओ ही यांची काय असणार आहे? बहीणच असणार आहे. म्हणजे काय बनते ते? परत फिमेल. दुसरं पण पर्याय कट. तिसरं बघूया आपण. परत बनते का इथं? आता याच्या पुढं तर नाही, याचं मागचंच घेणार आहे ना. आता हे काय आहे? इकडं याच्या पुढं आहे का काही? काहीच नाही. इकडं जोडी चेक करून घेऊ. ते नाहीच असतं कधी पण. असे काय ते नाहीच असतं, तरी चेक करून घेऊया आपण. प्लस कुठं आहे आपलं? इकडं प्लस आहे. ए हा बी चा काय आहे? भाऊ आहे. पी हा ओ चा काय असणार आहे? भाऊ. पी हा ओ चा भाऊ आहे. कोण आहे? पी. भाऊ जर असला तर हे कोण असणार आहे? मेल. आणि ह्यो मेल किंवा फिमेल असणार. आपल्याला माहिती आहे का? परफेक्ट माहित नाही आपल्याला. ओके. परफेक्ट माहित नाही म्हणजे काय असणार? ते पण चुकीचं असणार. ते पण रॉंग. ओके. चौथा नंबर बघूया आपण अजून. ओची जोडी कुठं बनते? इथं बनते. म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. भाऊ म्हणजे ओ पी चा काय आहे? भाऊ. इथं काय आहे? मेल येतोय. परफेक्ट येतोय मेल. ओ हा पी चा काय? भाऊ. ओ हा पी चा भाऊ म्हणजे हे काय? ॲक्युरेट काय येतोय? ते मेल येतोय. मेल. म्हणजेच आपलं उत्तर कोणता असणार आहे? 4 नंबर. असं पर्यायावरून चेक करायचं. आणि त्याच्यानंतर जर एक परफेक्ट आलं तर याला सॉल्व करत बसायचं नाही. आपलं उत्तर परफेक्टच असणार. ते घरी येऊन सॉल्व करत बसायचं. परीक्षेला सॉल्व करत ते बसायचं नाही. ओके. माहितीची पुरेपूरता. आहे घटक पूर्व परीक्षा 2023 आहे. काय दिलेलं आहे आपल्याला बघा. इंग्लिश प्लस दोन्ही लँग्वेजचा राहायला जागा राहत नाही. मोठे क्वेश्चन असतात. ओके. बघूया काय. सीचे युसी नाते काय? बरोबर. सीचे युसी नाते काय? गट क पूर्व 2019 आहे. 19 क्वेश्चन आहे. पुरेपूरता निश्चित करा. ओके. काय? आरची बहीण जे हिने सीचा भाऊ एलसी लग्न केले असून काय? आरची बहीण कोण आहे? आरची बहीण हे घेतला आपण. आरची बहीण कोण आहे? जे आहे. म्हणजे काय झाली? ती फिमेल झाली. जे म्हणजे काय झाली? फिमेल झाली. पण आर मेल फिमेल माहिती आहे का आपल्याला? माहिती नाही आहे. ओके. या आपण अची माहिती बघतोय पहिले. कोणाची माहिती बघतोय? अची माहिती बघतोय. नंतर कोणती? पुरेपूरता जर याच्यात नाही झाली तर आपण बची माहिती बघणार. ओके. अची माहिती म्हणजे काय?
आरची बहीण जे हिने काय जे हिने सीचा भाऊ एलसी काय केलेलं आहे लग्न केले कोणाशी केले लग्न हे कोणाशी लग्न केले एलसी काय एल जर जे फिमेल असेल तर एल कोण असणार आहे मग मेल असणार आहे आणि तो कोणाचा भाऊ आहे सीचा भाऊ आहे तो काय सी लग्न केले असून सीचा भाऊ एलसी लग्न केले असून बरोबर तो आई वडिलांचा एकटाच मुलगा आहे आई वडिलांचा जर एकटाच जर मुलगा असेल कोण सीचा भाऊ तर सी कोण असणार मग सी फिमेल असणार काय असणार आहे फिमेल असणार या मग ते फिमेल सी कोण असणार आहे फिमेल असणार आहे वाचन व्यवस्थित करायचं असे प्रश्न काय सांगितलेलं आहे एलची बहीण जे हिने सीचा भाऊ कोणाचा भाऊ सीचा भाऊ एलसी लग्न केले असून तो आई वडिलांचा एकटाच मुलगा आहे जर आई वडिलांचा एल जर एकटाच मुलगा असेल तर बाकीचे कोण असणार त्याच्या बहिणीच असणार काय असणार बाकीच्या सगळ्या बहिणीच असणार ओके आता माहिती पुरेपूर झाली आहे का आपली माहिती अजून पुरेपूर झालेली नाही ओके त्याच्यामध्ये आपल्याला काय लावायचे अजून बची माहिती पण टाकायची बची माहिती पण आपण त्याच्यात प्लस करूया यू ही एल आणि जे यांची एकटीच मुलगी आहे कोण आहे यू कोणाची मुलगी आहे या दोघांची मुलगी आहे ओके कोण आहे यू म्हणजे काय झाली ती फिमेल मुलगी आहे कोण आहे यू ही एल आणि जे यांची काय एकटीच मुलगी आहे मुलगी म्हणजे फिमेल ओके आता माहिती पुरेपूर झाली आपली काय आता काय माहिती पूर्ण बनलेली आहे ही माहिती आपली पूर्ण बनलेली आहे आता बघूया कोण कोणाचं काय आहे पर्यायावर जायचं फक्त अपुरेशी आहे आणि ब ची आवश्यकता नाही असं आहे का दोघांची इथं आवश्यकता आहे ओके म्हणजे हे काय झालं नाही दुसरं बघूया अ आणि ब या दोन्ही आवश्यक आणि पुरेशी आहे ओके परफेक्ट काय अ आणि ब दोन्ही माहिती पुरेशी आहे कारण ती काय आपलं आरची बहीण जे हिने सीचा भाऊ एलसी लग्न केले असून तो आई वडिलांचा एकटा मुलगा आहे बरोबर मुलगा आहे लग्न केल्यावर यू त्यांची काय झालेली आहे मुलगी झाली आहे म्हणजे ही माहिती पुरेशी म्हणजे काय दोन्ही वाक्यापासून एकच ही माहिती तयार झाली आहे म्हणजे लोकांची काय इथं गरज आहे ओके STI means 2020 चा क्वेश्चन आहे बघूया काय एफला एकूण मुले म्हणजे काय चिल्ड्रन आपले ओके चिल्ड्रन बघूया किती आहे ए आणि बी सेम आहे जसं मागचं जसं क्वेश्चन होतं सेम हे पण तसंच क्वेश्चन आहे जुळ्या मुली असलेल्या जेचा एम हा नवरा आहे काय जुळ्या मुली असलेल्या जेचा एम कोण आहे नवरा आहे ओके ह्यो घेतला आपण जे गुणिले एम म्हणजे जर फिमेल असेल तर एम काय असणार आहे मेल असणार आहे आणि यांच्या जुळ्या मुली असणार आहे किती दोन काय असणार आहे जुळ्या मुली काय मुली म्हणजे काय जुळ्या मुली दोन काय दोन मुळे काय मुली काय असणार आहे मुली जुळ्या असणार ते म्हणजे जुळवा असणार आहे ओके म्हणजे जुळवा असणार आहे ते तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे कोण आहे मुलगा यो भाऊ आपला आई वडिलांचा काय एकुलता एक मुलगा आहे माहिती पुरेशी झालेली अजून नाही आपण पहिले घेतला आपण याची माहिती नंतर ऍड करूया त्याच्यात बी ची माहिती ऍड करूया केला एक नातू असून ती जेची सासू आहे जर केला एक नातू असून नातू म्हणजे काय केला ही जर जे त्याची काय सासू असणार म्हणजे एमची काय असणार ती आई असणार काय कोण असणार के बरोबर के काय सांगेल केला एक नातू असून ती जेची सासू म्हणजे फिमेल जेची सासू म्हणजे एमची आई काय असणार ती फिमेल असणार आहे ही फिमेल असणार आहे
आणि नातू म्हणजे याला अजून एक काय असणार आहे, मुलगा असणार आहे. काय आहे? मुलगा असणार आहे. कोणाला? या दोन मुलींना भाऊ असणार. एक काय असणार? तो मुलगा असणार. काय आहे? एक नातू म्हणजे काय असणार आहे? मुलगा. नात जर राहिली असती तर यांच्यातून काय आलं असतं, इथं आपल्याला एक मुलगा द्यायची गरज नव्हती. पण काय उल्लेख केलेले आहे बघा, केला एक नातू असून, म्हणजे केला नातू तिसरी जनरेशन आहे. फर्स्ट जनरेशनला काय असते? आजी आजोबा. ही जनरेशन किती आहे? थर्ड जनरेशन. म्हणजे नातू सांगितलं म्हणजे अजून परत या दोन मुलीला एक भाऊ पण आहे अजून. ओके. असून आता काय की जेची सासू, म्हणजे जेची सासू म्हणजे कधी? यमची आई म्हणजे जेची सासू. ओके. आता हे बघूया, ही पूर्ण माहिती आपली काय आहे? परफेक्ट झालेली आहे. काय? परफेक्ट माहिती आपली झालेली आहे. चेक करूया. ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेशी आहे. पहिलाच पण आहे आपलं. ओके. ते पण चेक करून घेऊया. बाकीचे पण फक्त ए पुरेशी आहे का? नाही. फक्त ए किंवा बी पुरेशी आहे का? नाही आहे. फक्त ए किंवा बी पुरेशी आहे का? ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेशी आहे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. बरोबर. हे नाही. फक्त ए किंवा बी पुरेशी आहे का? नाही. फक्त बी पुरेशी आहे का? नाही. हे परफेक्ट येणार आपलं. काय असणार आहे? ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेशी आहे. माहिती पुरेशी आहे ना. हे अपूर्ण वाक्य आहे. काय? वाक्य अपूर्ण आहे. वाक्य इथं काय आपलं परफेक्ट. ए व बी दोन्ही आवश्यक व पुरेशी आहे. म्हणजे पर्याय नंबर आपलं काय असणार आहे? 1 असणार आहे. टाइप 4 अप्रत्यक्ष नाते. एसओ मीन्स 2020 चं क्वेश्चन. काय? सरिता. सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी आहे. सोमेशच्या सरिताशी काय संबंध आहे? काय? सरिता ही, बरोबर. सरिता कोणाच्या? सोमेशच्या आईच्या. पत्नी इथं थांबून जायचं. काय? पत्नी म्हणजे ती सरिता असणार आहे. आता ही पत्नी म्हणजेच कोण असणार आहे? सरिता असणार आहे. बरोबर. काय सांगितलंय आपल्याला? सरिता ही सोमेशच्या आईच्या नातवाची पत्नी. म्हणजे आईच्या काय? नातू. म्हणजे इथं आपण पहिले काय करणार आहे? सोमेश घेतला आपण. सोमेशची आई पुढे दाखवावं लागेल, त्याच्यावरती दाखवावं लागेल आई. आणि आई म्हणजे नातू पुढे दाखवावं लागेल. सोमेशचा मुलगा नातू असणार ना. सोमेशचा मुलगा. आणि ह्या मुलाची बायकोच काय असणार आहे? सरिता असणार आहे. काय असणार आहे? सरिता असणार आहे. काय दिलेले त्याने? सरिता ही सोमेशच्या आईच्या, म्हणजे ही सोमेशची कोण आहे? आई आहे. ह्यो सोमेश आहे. आणि ह्यो कोण असणार? त्याचा मुलगा असणार आहे. नातवाची पत्नी आहे. म्हणजे काय? सोमेश म्हणजे काय? नातू आहे. ह्यो सोमेशची आई आहे. आणि ह्यो मुलगा कोण आहे? नातू आहे. कोणाचा आहे? सोमेशच्या आईचा नातू आहे. आणि याची बायको म्हणजेच कोण आहे? सरिता आहे. कोण आहे? सरिता आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? सोमेशच्या सरिताशी काय संबंध आहे? म्हणजे सोमेशचा सरिताशी काय संबंध आहे? काय असणार आहे? सासरच असणार आहे. सोमेश हा सरिताचा कोण? तर काय असणार आहे? सासरा. काय असणार आहे? सासरा. आणि सरिता ही सोमेशची कोण? असा प्रश्न आला तर काय? सून. काय? सरिता ही सोमेशची जर कोण आला प्रश्न, काय? सरिता
ही सोमेशची कोण, असा प्रश्न आला तर काय असणार आहे? सून असणार. सरळ काय? सून असणार. तर असे काय लक्षात काय ठेवायचं? कोणासोबत काय आहे नातं? काय? सोमेश हा सरिताचा कोणता सासरा आणि सरिता ही सोमेशची कोणता सून. ओके. प्रश्न क्रमांक 2 असा आहे, कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022-23 23 आहे. कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 चा क्वेश्चन आहे. काय विचारलेले आहे? अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणाला. काय? कोण म्हणाला आहे? अमर म्हणाला आहे. बरोबर. अमर त्याची आत्ते बहीण सविता. सविता कोण आहे? अमरची आत्ते बहीण आहे. सैराज हा माझ्या आजीची मुलगी कमल. काय? कमल हिचा नातू आहे. अमरची आत्या ही सैराजची आजी आहे. अमरची आत्या कोण आहे? सैराजची आजी आहे. तर कमल आणि सविता यांचे नाते काय? काय? योग घेऊया आपण. काय? अमर पासूनच सुरुवात करूया. ह्यो झाला आपलं अमर. काय? अमर. अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणाला, सैराज हा माझ्या आजीचा. आता अमरची आजी जर कधी असणार आहे वरती, समजा इथं आपण त्याचं वडील देऊया पहिले. काय? काय येणार पहिले? वडील येणार आहे. अमरच्या वरती कोण येणार आहे? वडील येणार आहे. वडिलांच्या वरती कोण असणार आहे? आजी असणार आहे. काय? फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशनला कोण आहे? अमर आहे. अमरची आजी म्हणजे इथं फर्स्ट जनरेशनला जाणार आहे. अमर कोणत्या जनरेशनला आहे? थर्ड जनरेशनला आहे. ही झाली फर्स्ट जनरेशन, ही झाली सेकंड जनरेशन आणि ही झाली थर्ड जनरेशन. आता काय म्हणणं आहे? त्याची म्हणजे काय? आत्ते बहीण. आत्ते बहीण कधी होणार आहे? समजा त्याच्या वडिलाला कोणतरी बहीण आहे आणि त्या बहिणीचं नाव काय आहे? आपलं कमल आहे. काय आहे? कमल आहे. त्याच्या बहिणीचं नाव काय आहे? कमल आहे. कमल आणि अमरची आत्ते बहीण कोण आहे? कमलची मुलगी म्हणजे त्याची आत्ते बहीण आहे. कमलची मुलगीच म्हणजे काय? आत्ते बहीण आहे ना. ही सविता कोण आहे? त्याची आत्ते बहीण आहे ना, सविता. हे काय इथं अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणाला. इकडं लक्ष मित्रा, ह्यो वडील आणि ह्यो त्याच्या वडिलाची काय आहे? बहीण. कोण आहे? कमल आहे. आणि तो कोणाशी बोल? त्याच्या आत्ते बहीणला म्हणाला. मग त्याची आत्ते बहीण कोण आहे? सविता आहे. सविता कोण आहे? त्याची अमरची आत्ते बहीण आहे. बरोबर. आत्ते बहीण आहे म्हणजे ही अमरची आत्या कोण आहे? कमल आहे. आणि ह्याचं कोण आहे? ते नातू आहे. त्याचं कोणाचं आहे? नातू कोणाचा येतोय? ते आजीची मुलगी. म्हणजे याची आजीची मुलगी म्हणजे कमल. म्हणजे त्याच्या वडिलाची कोण असणार आहे? ती बहीण असणार आहे. बरोबर. बहीण असणार आहे. कमल हिचा सविता यांचे नाते काय? म्हणजे याचा सविताचा कोण आहे? यो सैराज कोण आहे? मुलगा आहे. बरोबर. इथं आला सैराज. सैराज काय आलाय? सैराज. इथं लक्ष द्या अजून एकदा. अमर त्याची आत्ते बहीण सविताला म्हणाला, सैराज हा माझ्या आजीची मुलगी कमल हिचा नातू आहे. म्हणजे जी अमरची काय आत्या आहे. बरोबर. मग ते आत्या म्हणजे कधी येणार आहे? त्याची आजीची कोण असणार आहे? ती मुलगी असणार. कोणाच्या? या अमरच्या ही आजी आहे आणि त्याच्या आजीची मुलगी त्याची कोण असणार आहे? आत्या असणार आहे. आणि या त्याच्या आत्याचं नातू सैराज आहे. काय आहे? आत्याचं नातू कोण आहे? सैराज आहे. सैराज. आणि कमलची मुलगी कोण आहे? सविता आहे. कमलची मुलगी सविता. कमलची मुलगी सविता. हे बघा इथं आजीची मुलगी कमल. काय आहे? सैराज हा माझ्या आजीची मुलगी. आजीची मुलगी म्हणजे सोप्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता समजा माझी आजी आहे. बरोबर.
माझी आजी म्हणजे माझ्या वडिलाची कोण झाली? ती आई झाली. मग माझ्या आजीची जर मुलगी जर असेल दुसरी अजून काय मुलगा आणि मुलगी म्हणजे माझ्या वडिलाला जर बहीण असेल कोण झाली? माझी आत्या झाली. माझ्या आत्याची जर मुलगी माझी कोण झाली? आत्ते बहीण झाली. बरोबर. मग आत्ते बहीण जर झाली माझे आत्ते बहीण समजा आणि मी त्यांचं कोण झालं? माम भाऊ झालो. बरोबर. आता इथं नातं काय अमर अमर बोलतो आहे इथं. आता सविता कोण आहे? त्याची आत्ते बहीण झाली. सविताची आई कोण आहे? कमल आहे. याच्यात दिलेलं आहे सरळ सरळ कमल आहे. हीच कमल कोण आहे? समजा ही याची आत्या म्हणजे वडिलाची बहीण झाली. बरोबर. फक्त विचारलेलं काय आहे ते माझ्या आजीचं नातू आहे सैराज. काय सैराज काय आहे? माझ्या आजीचं म्हणजे ही जी आहे अमरची आजी. बरोबर. आजी त्याची मुलीचं काय आहे? नातू. आजीची मुलगी आहे म्हणजेच कोण आहे? अमरची आत्या आहे. बरोबर. आणि याचं नातू कोण आहे? सैराज आहे. समजलं. आपल्याला विचारलेलं काय? कमल आणि सविताचं नाते काय? आई आणि मुलगी. कमल काय आहे? कमल आणि आई आणि मुलगी. सरळ पहिले काय विचारलेलं आहे आपल्याला? कमल आणि सविता. पहिले कमल आहे नंतर कोण आहे? सविता आहे. मग त्यांचं नाते काय येणार आहे? आई आणि मुलगी. नाते संबंध आपल्या स्वतःला तिथं ठेवायचं कधी पण. ओके. आपलं स्वतःच हे लावायचं. समजा मी आहे माझं वडील आहे माझी आजी आहे. मग आजीची मुलगी कोण असणार? समजा वडिलाची बहीण असणार. बरोबर. वडिलाची बहीण असणार. मग त्याचे मुले आपले काय असते? आत्ते बहीण आत्ते भाऊ असे हे लावायचं कधी पण. ओके. आपण Right,